बाळूमामाच्या दर्शनाचा मला खूप छान अनुभव आहे. 4-5 वर्षापासून मी बाळूमामाच्या दर्शनासाठी येते. जेजुरीहून येते. तर मामांचं जे आता रूप आहे, जो अवतार आहे, तो शंकराचा अवतार म्हणजे श्री शंकरांचा अवतार हे सिद्ध झाला ह्याच्यामध्ये. अक्षरशः असं म्हणजे ते तांब्यावरती गेला आणि अक्षरशः असं म्हणजे त्यावेळी अनुभवलं की मामा स्वतः तिथं अवतरलेले आहेत असं. मी आमच्या गावाच्या विषयीमध्ये जर काय झालं प्रकार तर कुठल्याही प्रकार अनुचित घडत नाही. या बाळूमाचा हे आहे. आणि भूत पिशाचे वगैरे जे काही प्रकार जे म्हणतात आमचं गाव सोडून ज्यावेळी ती येत आहे त्यावेळी त्याला त्या माणसाला लगेच जाणवते की बाबा इथं काहीतरी आहे. हलसिद्धनाथ देवासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आप्पाच्या वाडीमधून आपण आलेलो आहोत आणि 14 किलोमीटरचा प्रवास करत आपण तिथून आता मेदग्याला निघालोय. मेदग्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत, जसं की सत्यवादेवींचं मंदिर, बाळूमामांचं मंदिर, ते आपण आता पाहणार आहोत आणि तो प्रवास आपण आता चालू केलाय. आणि जसं जसं आपण प्रवास करत जाऊ तसं तसं मेदक्यातल्या भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला मग आपण आता जाऊया मेदग्याला आणि तिथल्या गोष्टी आपण एक्सप्लोर करूया. सकाळपासूनच आपण बाळूमामांच्या आठवणींना उजाळा देतोय. आप्पाची वाडी, अक्कोळमध्ये आपण संपूर्ण बाळूमामांच्या आठवणी, त्यांचं राहतं घर, शेटजींचा वाडा, या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण जन्मभूमी ही अक्कोळ असली तरी मामांची कर्मभूमी ही मेदगी आहे. कारण मेदग्यामध्ये त्यांचं खरं अस्तित्व निर्माण झालं. मेदग्यामध्ये त्यांच्या शिवारात अनेक चमत्कार आपल्याला पाहायला मिळाले. अनेक चित्रपट झाले, अनेक मालिका झाल्या, याच्या माध्यमातून मेदगे आपण पाहिले. पण आपण तरुण भारतच्या माध्यमातून आज मेदग्याला भेट देणार आहोत. तिथं असणारं सत्यवांचं मंदिर पाहणार आहोत. त्यांच्या आठवणींना एक उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाऊया मेदग्याला. आता आपण मेदग्यामध्ये आलेलो आहोत आणि बाळूमामांचं दर्शन घेतलं. आणि आपल्या सोबत एक भक्त आहे, त्यांचं नाव आद्या आहे आणि त्या जेजुरीहून मेदग्याला आलेले आहेत आणि त्यांचा अनुभव काय आहे ते आपण आता त्यांना विचारूया. नमस्कार मॅडम. तुम्ही जेजुरीहून इकडं आलाय बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी, तर तुमचा हा प्रवास कसा होता? बाळूमामाच्या दर्शनाचा मला खूप छान अनुभव आहे. 4-5 वर्षापासून मी बाळूमामाच्या दर्शनासाठी येते. जेजुरीहून येते. मनाला कसं वाटतंय तुम्ही? हा, इथे येऊन जी मनाला शांतता, प्रसन्नता वाटते किंवा असं नाही का, कधी कधी मंदिरात असं वाटतं की बाळूमामाचं नाही का आहेत असं वाटतं. माझे नाव नानासाहेब सदाशिव टकले, मी चिंचोलीचा आहे. आमचे दुसरं वर्ष आहे पालखी घेऊन येण्याचे. बाळूमामाचा आम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे, त्यामुळे आम्ही पायी दिंडी सोहळा चिंचोली, आदमापूर ते चिंचोली जाणार आहे. प्रपंचात भरपूर यश मिळालेला आहे आपल्याला. संत बाळूमामा मंदिर, कदमवाडी, चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या मंदिराची आम्ही सर्वप्रथम फोटो घेऊन प्राण प्रश्न करत होतो. त्यानंतर आम्हाला आमच्या गावामध्ये कोरोना येऊ नये यासाठी आम्ही बाळूमामाला एक भाकणूक बोललो. त्या वर्षी आमच्या गावात कोरोना, एकाही वाडीवरील व्यक्तीला कोरोना झालेला नाही. त्यासाठी तो आम्हाला अनुभव चांगल्या पद्धतीने बाळूमामाने आम्हाला आलेला आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा थोड्या दिवसात आपण आपल्या इथं मंदिर उभा करायचं. 1 वर्षाच्या तत बाळूमामाच्या कृपा आशीर्वादानं कदमवाडी, आमच्या चिंचोली, पंचकुली सर्वांनी भरपूर असं सहकार्य करून बाळूमामाचं 1 वर्षात मंदिर चांगल्या पद्धतीचं 20 लाखापर्यंत मंदिर उभा केलं. त्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा आपण ही आदमापूरची पायी दिंडी सोहळा करावा आणि आपली सगळी आमची तरुण मुलं व्यसनाच्या व्याधीत जाऊ नये आणि यातून हे यांनाही बाळूमामाचे एक दर्शन घडावं आणि आपल्याला यातून प्रत्येक गावोगावीचा अनुभव काय, त्या गावातले मंदिर कसं आहे, आपल्याला आपण कशी पूजा अर्चा करतो
हे आपला अनुभव भेटावा यासाठी आम्ही एक पायी दिंडी सोहळा चालू केलेला आहे. हे पहिलं वर्ष आम्हाला थोडंसं 3.5 दिवसात आम्ही हा पायी दिंडी सोहळा केला. आम्हाला काय लोक म्हटले की 7 दिवस लागतात. आमच्या या बाळूमामांच्या लेकराने 3.5 दिवसात हा 250 किलोमीटरचा पायी दिंडी सोहळा पार पाडला. यानंतर ही दुसरं वर्ष आहे. या वर्षी आम्ही एक मुक्काम वाढवलेला आहे, कारण लहान लेकरांना थोडा त्रास झालेला आम्हाला गेल्या वर्षी अनुभव आला, म्हणून आम्ही एक दिवसाचा मुक्काम वाढवलाय. आणि ही आम्ही पाच दिवसाची सेवा आम्ही अगदी आनंदाने, आमची मुलं लेकरं ही बाळूमामाची भक्त आनंदाने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्यासाठी आम्हाला बाळूमामाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहील. आजपर्यंत आशीर्वाद आहे. असं बघा, मी काय इथे आमचं नाव राजाराम गणू पाटील, पासा घराच्या जवळीचं गाव आहे. हे घर आहे. देव बघा, देव लालसर सावळा होता. सावळा कलर न कळत लालसर अशा पद्धतीचा देव होता. आणि स्वभावामध्ये कसं आहे की तुम्ही पुढ्यात गेलासा की त्याला सगळं दिसत, तुमच्या नशिबात काय आहे तो सगळं सांगितलं. तू का आलाय हे मला दखल आहे म्हणजे सगळं सांगितलंच होत त्या टायमाला. ही वस्तू तिची टायमाची अशी झाली ती. आणि देवान तुम्हाला म्हणतो ही हत्ती हे देवाचं केलेलं आहे, ही घोडी पादुका पलंग देवाचा आणि माच्या हे घर पडले इथं. आता घर पडले बघा, आता जागा आहे. ह्या जाग्याला देवाला बघा सर्वसाधारण ते 20 बाय 30-35चा जागा दिला आता त्यांनी पेशलच. त्या जागाला बाई शिवाशिवीची वगैरे असं काय जायचं नाही. बापयांनी सेवा करायची, बापयांनी पूजा करायची, बापयांनीच आरती करायची. सगळं ह्यांच्या अगोदर एक जुना म्हातारा होऊन गेला, भाऊ दत्तू पाटलांनी गंगवाचा, तो अगोदर करायचा, मागणं दत्तू पाटलांनी केला. आता आपण आलोय मामांची कर्मभूमी म्हणजेच मेदग्यामध्ये. आणि मेदगं हे बाळूमामांचा खांब, रणखांब जो आहे त्याच्यासाठी ओळखला जातो. आणि आता आपल्यासोबत आहेत श्री संत सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे मूळ क्षेत्र मेदगेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत कार्याध्यक्ष पापा पाटील कौलवकर, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सदस्य बळीराम मगर आणि दयानंद पाटील, त्याचबरोबर बाबासाहेब पाटील आहेत. त्यांच्याबरोबर आज आपण बोलणार आहोत. आणि बाळूमामांची कर्मभूमी ही ओळखली जाते, त्यांचा खऱ्या अर्थानं संसार इथं चालू झाला, त्याचबद्दल आज जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. सर्वप्रथम तरुण भारतकडून तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपण मेदग्यामध्ये आहोत आणि मेदगे हे बाळूमामांचं कर्मभूमी, त्यांचा संसार इथं चालू झाला. तर त्यांचा संसार त्याचबरोबर त्यांचं अस्तित्व इथं कसं होतं, काय सांगाल? बाळूमामांची मेतकी ही कर्मभूमीच आहे. मामा 1922 साली मेतक्यात आले आणि 1922 पासून 1966पर्यंत मामांचं वास्तव्य इथंच होतं मेतक्यात. 1932 साली साधारण मामांनी दिव्य खांब बसवला की लोकांच्या ज्या काय अडीअडचणी भूतबाधा यापासून परावृत्त व्हावं म्हणून त्यांनी खांब बसवला. मामांच्या पादुका पण मेतक्यातच आहेत, मामांनी तयार केलेला. हलसिद्धनाथांची मूर्ती पण मामांनी इथंच बसवलेली आहे. जे काय आहे सगळं कर्मभूमी ही म्हणूनच म्हटली जाते की मामांची कर्मभूमी मेतके आहे. कारण सर्व गोष्टी खांब असू दे, पादुका असू देत, हलसिद्धनाथांची मूर्ती असू देत, त्यांचा बटवा असू देत, त्यांची गादी असू देत, त्यांची काटे असू देत, जे काय सर्व आहे ते इथंच आहे. त्यामुळं ह्या क्षेत्राला मूळ क्षेत्र असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणालात की मामांनी दिव्य खांब इथं उभारला. मग एक खांब असं म्हटलं जातं की एक खांब कैलासात आणि एक मेदगत. तर मामांनी इथं जो खांब उभारला त्याचं उद्दिष्ट काय होतं? हेच उद्दिष्ट होतं त्यांचं की ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत, मामांचं कसं मामांची फिरती असायची, मामांची भेट होईल नाही होईल ह्यामुळं त्यांनी लोकांचं काहीतरी साधन असावं त्यांना इथंच मेतक्यात, म्हणून त्यांनी तो खांब बसवला की लोकांच्या अडचणी, खांबाचं दर्शन घेतलं, खांबाला प्रदक्षिणा घातली की लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात. भूतबाधा असेल, जे काय असेल ते सर्व त्याच्यापासून निघून जातं. तुम्ही मगाशी म्हणालात की इथं हलसिद्धनाथांच्या पादुका सुद्धा आहेत. हलसिद्धनाथांची मूर्ती आहे आणि मामांच्या पादुका. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, मामानेच बसवलेल्या पादुका आहेत, त्या स्वतःच्या पादुका आहेत मामांच्या. मंदिरामध्ये हलसिद्धनाथ देवांची मूर्ती सुद्धा आहे आणि पादुका सुद्धा आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? माझं नाव बळीराम मगर. हलसिद्धनाथाची मूर्ती व पादुका हे तयार करायच्या होत्या. त्या तयार करीत असताना त्या ओताऱ्याला तयार होईना झाल्यानंतर ओतारी आणि ते लोक मामांच्याकडे आले
मेतक्याला. आल्यानंतर पाटलांच्या घरी आल्यानंतर मामा पाटलांच्या घरी होते. मग तिथं असल्यानंतर ते आले आणि त्यांनी मामांना विचारलं असं असं मूर्ती आणि पादुका तयार होईना झाल्या. मग मामा म्हणले कसं तू पाय तयार करशील काय म्हटल्यानंतर ओतारी म्हणला करतो. मग त्यानंतर मामाने काय केलं की ओताऱ्याला भंडारा दिला, भंडाऱ्याची चिमट, आणि सांगितलं रसायन तयार झालं की तू काय कर की ते ओत आणि त्यानंतर आवाज झाला की ह्यो भंडारा टाक म्हणजे पादुका आणि मूर्ती तयार होईल. असं झाल्यानंतर पादुका आणि मूर्ती तयार झाली. तेव्हापासून ती इथं स्थापन केलेली आहे. तेव्हापासून इथं मेतक्यात स्थापन. आता भंडारा उत्सव असतोय किंवा जन्मकाळ किंवा पुण्यतिथी असते, तर हजारो लाखोच्या संख्येनं भाविक इथे येत असतात. बाळूमामांचे जे भक्त आहेत ते लाखोच्या संख्येने आहेत आणि भंडारा उत्सव ज्यावेळेला असतो त्यावेळेला अनेक ठिकाणांहून येत असतात. तर तो भंडारा उत्सव कधी चालू झाला आणि तो कुणी चालू केला? नमस्कार, मी दयानंद पाटील बोलतो. भंडारा उत्सव मामा 1922ला आले. 22ला आल्यानंतर ह्या परिसरातच ते रमलेत 1932पर्यंत. मामा बाहेर जायचे बकरी घेऊन, त्याच्यामुळं भाविकांची अडचण व्हायची. त्यांचं प्रॉब्लेम जे असायचे किंवा हे असायचे तर ते प्रॉब्लेम मिटायचे नाहीत. मामांची भेट होत नसल्यामुळं ते प्रॉब्लेम मिटायचे नाहीत. त्यांच्या म्हणजे भूतकेत असू दे किंवा काही अडचणी असू द्यात संसाराच्या, त्या मिटायच्या नाहीत. त्याच्यामुळं मामा भेटत नसल्यामुळं भक्तांची गैरसोय व्हायची. मग मामा विचार करत होते की ह्याला एक काहीतरी ठोस पर्याय आपण निवडायला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी काय केलं की 1932ला हलसिद्धनाथाची मूर्ती जी तयार झालेली होती ते आणि पादुका स्थापन करायच्या ठरवल्या. आमच्या पंचक्रोशीतली माणसं जे असतात, ठराविक माणसं, प्रतिष्ठित माणसं, ती बोलवलीत आणि इथं हे जागा जी मामांनी निवडलेली होती त्या जागेवरती ते स्थापित करायचं ठरवलं. त्याचवेळी जे प्रॉब्लेम होतात ते ह्यानं मिटणार नाही. तर आपली दिव्य शक्ती कुठंतरी त्याला स्थान निर्माण व्हावं म्हणून एक दिव्य खांब जे आता मामाने रोवला आहे तो खांब त्यांनी रोवला. आणि त्याचवेळी त्यांनी असं हे केलं म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे नाही घोषणा त्याला काय म्हणायचं ते, हां, असं मामाने आवाहन केले की हा एक खांब कैलासात आणि दुसरा मेतक्यात. ह्या आव्हानामुळं कसं झालं की एक खांब कैलासात आणि दुसरा मेतक्यात. तर मामांचं जे आता रूप आहे, जो अवतार आहे, तो शंकराचा अवतार म्हणजे श्री शंकरांचा अवतार हे सिद्ध झाला ह्याच्यामध्ये. आणि तो खांब रोवल्यामुळं मामा कुठेही बाहेर गेले असले तरी पण मामा स्वतः तिथं ते काम करत असल्यासारखं अजूनपर्यंत त्याची अनुभूती आहे. ती ह्या पद्धतीने तिने मग ते पहिले 1932ला भंडाऱ्याची स्थापना म्हणजे यात्रा सुरुवातच केली आणि तिथून पुढं ते कंटिन्यू चालू झालं म्हणायचं. असं म्हणजे अजूनपर्यंत भंडारा उत्सव अजूनपर्यंत चालू चालू आहे. आहे. तर मग 40 हे भंडारा यात्रा सुरुवात करते वेळी 40 गावांना मामा स्वतः भंडारा देऊन आलेत. आणि त्याचं नियोजन पण एकदम म्हणजे त्यावेळी मामाने सांगितलं की 22 खंडी म्हणतात ना ते, एवढं मीठ खपल माझ्या ह्याच्यात यात्रेत म्हणजे एवढा मोठा होईल असं त्यांनी त्यावेळी भाकीत केलं. मग भंडारा उत्सवाचं नियोजन कसं केलं जातं? आतापर्यंत चालू आहे भंडारा उत्सव आणि अनेक ठिकाणाहून मंडळी किंवा भक्त येत असतात, तर त्याचं नियोजन कसं केलं जातं किंवा त्यांच्या सोयी सुविधा इथं कशा केल्या जातात? आता भंडारा यात्रेचं नियोजन
7 दिवसाचा एकूण सप्ताह. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही देवाची पूजा केल्यानंतर जे वात म्हणतात त्याला, सुरुवातीला जे हे करतात ते पूजा करतात त्याला, ते बसल्यानंतर पहिल्यांदा आप्पाचीवाडी आणि वाघापूर ह्या देवस्थानात पहिल्यांदा हलसिद्धनाथासनी भंडारा देतो आहे मामांच्या प्रथेनुसार. आणि जे भाकणूककार आहेत त्यांना आम्ही हे देतो आहे, भंडारा देतो आहे. त्याच्यानंतर जेवढी गावं मामाने ठरवलेले आहेत त्या गावांना आम्ही स्वतःहून भंडारा देतो. आणि यात्रेचं नियोजन म्हणजे पूर्ण त्यांची सावलीची व्यवस्था, म्हणजे मंडप व्यवस्था असू दे किंवा पार्किंग व्यवस्था असू दे, पाण्याची व्यवस्था, आणि द्वादशीला जो प्रसाद होतो आहे, एकादशीला इथं सबिना निघतो मामांचा 7च्या दरम्यान. 7 वाजता आरती झाल्यानंतर सबिना निघतो, ते नगर प्रदक्षिणा असते. त्याच्यामध्ये बाहेरचं देव बोलवलेलं असतात, त्यांची भेट घेऊन त्यांना वाजत गाजत, म्हणजे वालंग जे असतात ढोलांचं वादन ते करत सबिना पंचकृषीतनं अंबाबाई करून इकडे मंदिरपर्यंत येत होतो. ते झाल्यानंतर 4 वाजता भाकणूक होते पहाटे वाघापर्यंतची. आणि दुसऱ्या दिवशी सप्तेची सांगता झाली की महाप्रसाद चालू होतो. महाप्रसादचं पण नियोजन त्या पद्धतीनंच असतं जसं मामा करत होते त्या पद्धतीनं. खिरीचा प्रसाद हा त्याचं प्रमुख असतं. म्हणजे खिरीचा प्रसाद घेण्यासाठी म्हणजे तो मिळावा म्हणून भाविक भरपूर लांबून, म्हणजे कर्नाटक असू दे, महाराष्ट्र, तामिळनाडू, हे गोवा, म्हणजे भरपूर बाहेरची मंडळी येतात इथं. अशा पद्धतीने सप्ताह होतो. आणि सगळे ग्रामस्थ हे पूर्वीपास, म्हणजे भंडारा म्हणजे आमच्या इकडं 1 महिना ग्रामस्थ आमचे ते काम करत असतात. म्हणजे आवडीनं आपल्या घरचं जसं कार्यक्रम आहे तसा ह्यो भंडारा उत्सव म्हणजे आमच्या गावचा असला तरी पण प्रत्येकाच्या घरचा असं 1 महिनाभर त्याचं नियोजनात गावकरी मंडळी असतात. असं आता जगाचा मालक म्हणून बाळूमामांकडे पाहिलं जातं आणि अनेक ठिकाणांहून लोक इथं येतात. तर भविष्यात असं काही नियोजन तुम्ही केलंय का, त्यांच्या सोयीसुविधा किंवा त्यांची राहण्याची खाण्याची, असं भविष्यात वेगळं काही करायचं प्लॅनिंग तुम्ही केलंय का? हां, आता कसं आहे, आमचं गाव छोटं आहे आणि येणारे भाविकांची संख्या सुरुवातीला थोडी होती. आता भरपूर म्हणजे भाविकांची संख्या झाली आहे. त्याच्या ह्यानं आम्ही आत्ता सुरुवातीला अन्नछत्र आणि भक्तनिवास हे लोकांना सुविधा व्हाव्या आणि त्यांची कुठं गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही, मला वाटतं 2 वर्ष झाली आता सुरुवात केली आहे. आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं जेवण, म्हणजे जेवणाची शिजवण्याची पद्धत असू दे किंवा हे असू दे, एकदम स्वच्छता आणि हे म्हणजे राहायचं ठिकाण असू दे किंवा जेवणाचं ठिकाण असू दे, जेवायचं, याची स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि शिस्त हे एकदम व्यवस्थितपणे हाताळल्या. म्हणजे आणि मोफत अन्नछत्र 1932 पासून जे मामाने चालू केलं आहे की चला जेवून जावा, हीच पद्धत आता आम्ही मोफत अन्नछत्र, म्हणजे त्यावेळेपासून कधीही 1 रुपया भक्ताकडून घेतलेला नाही की हे मोफतच राहायला पाहिजे. मामांचा आदेशच तसा आहे की हे मोफत राहिलं पाहिजे. त्या पद्धतीनं भक्तनिवास आणि अन्नछत्र हे भक्तांच्यासाठी आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आणि काय पुढं भविष्यात मोठं होईल त्या पद्धतीनं त्याचं नियोजन पण केलं जाईल. असं आता यावर्षी पहिल्यांदा रिंगण सोहळा सुद्धा केलाय, तर त्याबद्दल काय सांगाल? आता मामा म्हणजे इथं आले त्यावेळेपासून 1922 पासून कार्तिकी यात्रा असते त्याच्या अलीकडच्या एकादशीला मामा पंढरीला दरवर्षी जायचे आणि तिथं विठ्ठलाला अभिषेक असायचा.
मामांचा. म्हणजे मामा हे विठ्ठलाचे भक्त, परमभक्त. म्हणजे त्यांचं काय नातं होतं, त्या दोन देवांचं नातं आपण रामायणापासून बघतोय की त्यांचं नातं कसं आहे. ते आप्पाची वाडी पट्टण कडोली करून ते ह्याला जायचे, पंढरीला जायचे, तिथं अभिषेक व्हायचा. आणि त्यांचाच सप्ताह म्हणजे प्रत्येक द्वादशीला त्यांनी म्हणजे बकऱ्यात असू दे किंवा ह्याच्यात असू दे प्रसाद करायचे. मग ते मामांची एक इच्छा होती की बाबा आपण जातोय तर देवाचं म्हणजे आसव पण आहे ते कधीतरी येईल. आणि तो म्हणजे योगायोग म्हणायचा किंवा काय म्हणायचं, ह्या वर्षी ते आम्हाला साध्य करता आलं. आणि रिंगण सोहळा एकदम म्हणजे व्यवस्थित आणि आनंदात झाला असा. आता मेथके हे दिव्य खांबासाठी जास्त प्रचलित आहे आणि लोक त्या खांबाला बघण्यासाठी येतात, दर्शन घेण्यासाठी येतात. तर तो आपण असं ऐकतोय की श्रावण महिन्यात तो 1 महिन्यासाठी उघडा केला जातो. तर तसं का 1च महिन्यासाठी का? आता हा मूळ खांब हा लाकडी स्वरूपाचा आहे. आणि म्हणजे जे बाधित लोक आहेत ते म्हणजे त्याला इजा करण्याची शक्यता असते. मग त्यासाठी संरक्षित म्हणून ते आम्ही त्याला संरक्षण दिलं आहे पंचधातूचं. आणि ते कायमस्वरूपी उघडं राहिलं तर ते म्हणजे त्रासाचं होईल ते ह्याला. म्हणून तो आम्ही 1च महिना असा ठेवला आहे की पवित्र, जिथं श्रावण महिना जो जे शंकराच्या म्हणजे शिवशंकरांचे श्रावण महिना हे आहे म्हणजे राखीव पवित्र आहे. त्याच्यामुळं आम्ही हा श्रावण महिन्यात मूळ खांबाचं दर्शन भक्तांना व्हावं ह्या हेतून आम्ही तो ओपन ठेवला आहे. तुम्हाला मामांची प्रचिती आली आहे का? आहे की. काय असा अनुभव काय आहे का तुमच्या आयुष्यात जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही असं? अनुभव म्हणजे मला प्रसंगच असा येऊ दिला नाही. मी सेवेत असल्यामुळे मला असा प्रसंग येऊ दिला नाही की त्यांनी मी ते अनुभव घ्यायला लागेल असं. बाळूमामांनी हा जो दिव्य खांब इथं उभारलाय त्याचं कारण नेमकं काय आहे किंवा इथंच का उभारलाय तो? नमस्कार, मी बाबासाहेब पाटील मेथके. आता तुम्ही जे म्हटला की मामांनी दिव्य खांब जो इथं मेथक्यामध्येच का रोवला, तर त्याचं कारण म्हणजे मामांचं जे अस्तित्व आहे ते कुठंतरी त्यांना एक ठिकाणी निर्माण करायचं होतं. कारण मामांची बकरी असल्यामुळे त्यांचा कायम प्रवास हा रानातनं किंवा इतर म्हणजे फिरस्तीत जास्त असायची. आणि त्याच्यामुळं भक्त कुठंतरी एका ठिकाणी यावेत. आणि माझ्या फिरस्तीमुळं भक्तांना आत्ताच्यासारखं पहिला मोबाईल नेटवर्क वगैरे किंवा माहिती नसायची की मामा कुठं आहेत काय आहेत. मग त्यासाठी मामाने एक विचार करून एक खांब, माझं म्हणजे खांब म्हणण्यापेक्षा आपलं एक अस्तित्व कुठंतरी राहावं म्हणून एक त्यांनी 1932 साली म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे 1932 साली पहिला भंडारा म्हणजे सुरुवात करते वेळेस एक सागवानी लाकडाचा एक खांब त्यांनी इथं रोवला. आणि मामांची जी काही दिव्य शक्ती होती ती त्यांनी तिथं केली. हे करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे की येणाऱ्या भक्तांच्या अडचणी असतील, त्यांना बाधा असेल किंवा करणी वगैरे काय झालेली असेल तर ती दूर करण्याची किंवा प्रापंचिक काय अडचणी असतील त्या फक्त मामा हे काय याच्यात हे नव्हते की सगळ्या अडचणी कोणाच्याही काय असतील त्या दूर करायसाठी, सांसारिक असतील काहीही असतील, सगळ्या अडचणी दूर करायसाठी एक स्थान आणि भक्तांची सोय व्हावी ह्या उद्देशानं मामाने हा काम इथं मेथक्यामध्ये आपलं स्थान म्हणून एक खांब रोवून एक स्थान निर्माण केलं. मंदिराच्या विकासासाठी काय तुम्ही करताय का किंवा एक भविष्यात पर्यटन स्थळ व्हावं ह्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत का? नाही, पर्यटन स्थळच्या दृष्टीनं सगळं म्हणजे आता जे शासनाचं नियोजन आहे आपलं आता ब वर्गमध्ये आहे
त्याच्यामुळे शासन त्या पर्यटन किंवा ह्याच्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालूच आहेत. मंदिरकडून जर म्हणाल तर आम्ही भक्तांच्यासाठी जे लागणाऱ्या सुविधा आहेत, त्यांचं म्हणजे राहण्याची व्यवस्था असेल किंवा मोफत अन्नछत्र जे मामांच्यापासून जे चालू होतं ते आता मोफत अन्नछत्र आम्ही आता तेच कंटिन्यूस चालू आहे. दररोज इथं मेतकेमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत अन्नछत्र चालू असतं. हे सगळं करत असताना तुम्हाला प्रशासनाकडून काही मदत अपेक्षित आहे का? नाही, प्रशासनची मदत नाही. आम्हाला मामानीच सांगितलं आहे की कुणाचं काही घ्यायचं नाही. आपल्यातलं जे आहे ते म्हणजे आपल्या ह्याच्यातनं आपल्याच भक्तांना हे करायचं आहे. प्रशासनाकडनं एवढीच मदत आम्हाला अपेक्षित आहे की जे रस्ते वगैरे असतील किंवा म्हणजे बाहेरच्या ज्या सुखसुविधा असतील त्या प्रशासनच्या तर्फे त्यांनी कराव्या एवढंच. हां, हे सगळं. भक्त मंडळी इथं येत असतात आणि महाप्रसादसुद्धा किंवा प्रसाद त्याचं नियोजन इथं केलं जातं. तर रोज किती गर्दी असते आणि अमावस्येला किती गर्दी असते आणि त्याचं जेवणाचं नियोजन कसं केलं जातं? साधारण रोजची गर्दी 1-2-2.5 हजार लोक प्रसाद घेत असतात. रविवारचं साधारण 10,000 ते 12,000पर्यंत लोक प्रसाद घेतात आणि आमोश्याला साधारण 25,000 ते 27,000पर्यंत प्रसाद चालतो. नियोजन कसं असतं त्याचं? नियोजन सगळं ट्रस्टतर्फेच चालू असतं. जे काय आहे भात, आमटी, भाजी आणि खीर हा प्रसाद अमावस्या रविवार असतो. बाकीच्या दिवशी जे काय एखादं गोड, एखादी भाजी किंवा एखादं कडधान्य या पद्धतीनं प्रसाद असतो. तो पण साधारण सकाळी 11ला चालू केला की 4 वाजेपर्यंत चालू असतो. सगळं नियोजन हे ट्रस्टतर्फेच चालू असतं. आता नवीन आम्ही ह्या महिन्यापासून मामा जे देत होते भक्तांना कन्या, तो कन्याचा प्रसाद आता चालू केलेला आहे रविवारचा. लोकांचा प्रतिसाद पण त्याला चांगला आहे. लोकांची अपेक्षा आहे की मामा जे देत होते तेच तुम्ही द्या. त्यामुळं आता जवळजवळ 3 रविवार झालेले आहेत आता कन्याचा प्रसाद चालू करायचा. इथून पुढं रविवारचा आम्ही कन्याचाच प्रसाद चालू ठेवणार आहे कायमस्वरूपी. 2002च्या दरम्यान ज्यावेळी जुनी मूर्ती बदलून नवीन मूर्ती प्रतिष्ठापना करायची होती, त्याच्या अगोदर जुन्या मूर्तीतला जे प्राण असते ते एक कलशामध्ये जे विधिवत जे भटजीने वगैरे केला ते पूजनाची जबाबदारी म्हणजे हे दररोजची पूजा करायची जबाबदारी जी होती ती माझ्याकडे दिली होती त्यावेळी. आणि तो कलश आमच्या घरी जी मामांची खोली होती तिथं म्हणजे ठेवून तिची पूजा चालू म्हणजे दररोज पूजा चालू असायची. असं 1 महिना 1.5 महिना पूजा चालू होती. आणि आता ह्याच्यातला एक अनुभव म्हणून सांगायचं झालं तर ज्या दिवशी प्रतिष्ठापना होती त्याच्या अगोदर 2 दिवस जे विधिवत पूजा होत्या भटजींच्या त्या रेग्युलर चालू होत्या. मी दररोज त्या ह्याच्यात कलशाला पाणी वगैरे घालायचं काम करत होतो. आणि ज्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना करायच्या दिवशी एक जुनं घर असल्यामुळे असं एक कौलातून कुठून तरी एक झरोका आला. फक्त एकच झरोका, पूर्ण अंधार होता आणि असं तांब्याच्या खाली आला आणि अक्षरशः असं म्हणजे ते तांब्यावरती गेला आणि अक्षरशः असं म्हणजे त्यावेळी अनुभवलं की मामा स्वतः तिथं अवतरलेले आहेत असं. आणि तो अनुभव मी एकट्यानं न बघता पूर्ण जे त्यावेळीचे विधिवत पुजारी होतात तिथं भटजी होतात किंवा सगळे ग्रामस्थ आमच्या घरची मंडळी यांना सगळ्यांना बोलून दाखवला. आणि अक्षरशः त्या आम्हाला मामानी स्वतः हजर असलेले तिथे आम्हाला एक अनुभव दिला. हे माझा म्हणजे माझ्या वैयक्तिक जीवनातला मामांच्या विषयीचा अनुभव आहे. श्रद्धा असेल, मनापासून श्रद्धा जर असेल तर काहीही होऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळूमामाची महती आणि मेतके हे बाळूमामांची कर्मभूमी, त्यांचा संसार. इथं आपण आलो होतो आणि बऱ्याच गोष्टी इथं जाणून घेतल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे बाळूमामांचा जो दिव्य खांब आहे त्या खांबाबद्दलसुद्धा आपण माहिती जाणून घेतली. आणि त्याचबरोबर हलसिद्धनाथ देवाची मूर्तीसुद्धा इथं आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते सुद्धा कळले.
बाळूमामांचं दर्शन घेतलं, बाळूमामांचं प्रसन्न वातावरण तिथलं पाहिलं मंदिरातलं. आणि आता आपण जाणार आहोत मेदग्यातल्या सत्यव्या देवींच्या मंदिरामध्ये. आणि आता आपल्यासोबत आहेत पांडुरंग पाटील सर, त्यांच्याशी आपण बोलूया आणि सत्यव्या देवी आणि बाळूमामा यांचं नातं कसं होतं हे पण आपण जाणून घेऊया. नमस्कार सर, काय सांगाल, इकडं सत्यव्या देवींचं मंदिर आणि इकडं बाळूमामांचं मंदिर, तर हे वेगवेगळं आहे त्यांचं नातं? बाळूमामा इथं ज्यावेळी सुरुवातीला आले त्यावेळी जे मंदिर आता तिथं आहे त्या मंदिराच्या मोरल्या साईडला पाटलांचा बंगला वगैरे आहे, ते तिथं राहत होते त्यांचे आजोबा. त्यावेळी त्यांच्या खोलीत तिथं त्यांनी बाळूमामा वास्तव्याला असायचे. म्हणजे गावावर मेंढर वगैरे फिरवायचे आणि तिथे येऊन त्यांनी ती खोली त्यांची त्याची दिलेलीच होती ती खोली. त्यामध्ये मग ते गावकरी संवाद साधणे वगैरे किंवा काय समस्या असल्या सोडणे त्या खोलीमध्येच बसून ते सगळं निवारण करायचे. आणि या भागामध्ये ते सर्वसाधारण वास्तव्य त्यांचं इथंच सर्वसाधारण असायचे. मग जवळजवळ 1932 पासून त्यांनी हलसीनाथ हलसीनाथचे भंडारा त्यांनी प्रमुख चालू केला. त्यांनी सुरुवात त्या भंडाराची त्यांनी चालू केली, म्हणून तो भंडारा इथं आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी होतं. तो भंडारा हलसीनाथाचा हा बाळूमामाने चालू केला, म्हणजे आम्ही त्या गाववाले सर्वसाधारण ते आम्ही हे चालू करतो. आणि जवळजवळ पूर्णपणे आयुष्य बाळूमामांचं इथं पेतक्यामध्येच गेले त्यांचं वास्तव्याने. आणि मेन सासरवाडी ही त्यांची इथं बाळूमामांची इथं त्यांची जमीन आहे. इथं लगेच खायला साईडला त्यांची सत्यवादीची समाधी आहे. म्हणजे मला वाटतं आता या अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी काय नव्हतंही आहे. हा मंदिर नंतर माने गावकऱ्यांच्या किंवा तिथल्या काही ह्याच्या कारणास्तव स्थापन झालं नाही. मूळ मंदिर म्हणजे इथं काय सत्यवादीचं काय हे नव्हतं. आता त्याला हे झालं, त्याला स्कोप झाला, ते वाढत गेलं, म्हणून ती 2 मंदिरात आहे चालू. म्हणून मेन मंदिर हे बाळूमामा मानलं जातं आणि त्यांच्या मालक्यांचंही मंदिर म्हणून स्थापन केलं जातं. म्हणजे सुरुवातीला फक्त समाधी होती, समाधी आहे ती तिकडे काली आहे, इथं काही नव्हतं. हा खांब बाळूमामाने स्वतः रावलेला आहे. तो पहिला खांब बाळूमामा त्यावेळी सांगितलंय, एक खांब मेतक्यात असेल आणि दुसरा खांब हा स्वर्गात असेल. जरी आम्ही आता आमच्या गावामध्ये आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारची इजा वगैरे काही नाही. आमचं गाव एकदम सुरक्षित आहे कायमपणे. आम्ही आता मी इतिहास मी बघतोय, इथं कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही, काही घडणार नाही. परवाचाच मी प्रकार एक तुम्हाला सांगू शकतो. इथे एक चोरी झाली, गाडी फोडलेली झाली. त्या पोलिसांच्या तोंडून मी प्रत्यक्ष ऐकलंय. आम्हाला मिळालं नाही मिळालं, म्हणजे या 6 महिन्यात 2 चोऱ्या झाल्या बाळूमामाच्या, 2 चोऱ्या पाठोपाठ गावल्या. मी आमच्या गावाच्या विषयीमध्ये जर काय झालं प्रकार तर कुठल्याही प्रकार अनुचित घडत नाही. हा बाळूमामाचा हे आहे. आणि भूत पिशाचे वगैरे जे काही प्रकार जे म्हणतात, आमचं गाव सोडून ज्यावेळी ती येत आहे त्यावेळी त्याला त्या माणसाला लगेच जाणवते की बाबा इथं काहीतरी आहे. आणि त्या खांबाला नेल्यानंतर मी पूर्णपणे ते काम करतोय. तुम्हाला कुठल्या देणगी द्यायचं नाही, काही नाही, काही नाही. त्याचं ते बोलणार मी बाबा कोण आहे किंवा काय आहे. आम्ही लहानपणापासून आम्ही ते बघतोय सगळे. तुम्ही पाहिले ते सगळं पाहिले तिथं. आता कोणी तुमच्या नजर जरी आला माणूस तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. तिथे कोणी तुम्हाला भंडारा टाकणार नाही, काही करणार नाही. त्या खांबाला ते जर त्याच्या अंगामध्ये काय असलं तर ते खांबाला सुद्धा धरत नाही. एवढी तिची ताकद आहे त्या काळाची. तुम्हाला काय अनुभव आलाय का? आम्हाला चांगलाच अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी प्रत्यक्ष बघितल्यात बाहेरची आलेली, एक तयार होऊन गेलेली ती मी सगळे पैसे आम्ही बघितलंय, म्हणजे आम्हाला त्याचा हे आहे. आणि आम्ही आमचा अनुभव असा आहे की मी 72 जन्म आहे, मी शिकलोय, मी ग्रॅज्युएशन झालोय, तरी पण मी म्हणजे मानतो की हे हाय सगळं सत्य आहे. त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर त्याच्यावर चांगलं काय नाही. तुम्हाला कुठं पाहिजे तिथं ते भरभरून देणार, एवढीची ती ताकद आहे. म्हणजे विश्वास असायला लागतो त्याच्यावर, फक्त विश्वास ठेवायचा, त्याच्यावर ठेवायचा, बाकीचं काही करायचं नाही दुसरीकडे. त्याच्यावर तुम्ही समर्पित झाला ना, मनापासून ते भरभरून देतोय तो माणूस. आणि आतापर्यंत सगळ्यांना देतच गेलाय. आपण आता सत्यवा देवींचं मंदिर पाहूया, चला.
मंडळी, आज आपण दिवसभर मामांचा संपूर्ण जीवन प्रवास पाहतोय. पहिल्यांदा आपण गेलो अक्कोळला. अक्कोळमध्ये त्यांचं जन्मगाव, सगळ्या गोष्टी तिथं जाणून घेतल्या. त्यानंतर आपण गेलो आप्पाची वाडीमध्ये. आप्पाची वाडीमध्ये त्यांचा आजोळ आहे, तिथल्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्यानंतर आपण गेलो मेदग्यामध्ये. मेदग्यामध्ये त्यांचा संसार खऱ्या अर्थानं सुरू झाला. तिथलं बाळूमामांचं मंदिर, त्याचबरोबर सत्यवानचं मंदिर पाहिलं. आणि आता आपण निघालोय आदमापूरला.